त्वमेव माता च पिता त्वमेव त्वमेव बन्धुश्च सखा त्वमेव त्वमेव विद्या द्रविणं त्वमेव त्वमेव सर्वं मम देव देव त्वमेव सर्वं मम देव देव। सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामी की जय। महाचिंतनीच्या या अत्यंत मंगलमय आनंददायक अशा समारोपीय सत्राचं खऱ्या अर्थाने आता समारोपीय भाषण या निमित्ताने करण्याची माझ्यावर जबाबदारी बाबांनी सोपवलेली आहे। मला प्रश्न पडला होता की महाचिंतनीच्या माध्यमातून या महाराष्ट्रामध्येच नव्हे तर या भारतवर्षामध्ये महानुभाव संप्रदायामध्येच नव्हे तर सर्व धर्म संप्रदायांच्या मध्ये एक चळवळ महाचिंतनीच्या माध्यमातून बाबांच्या कल्पक अशा प्रकारच्या प्रज्ञेतून निर्माण झालेली आहे। आणि मी बाबांचा अत्यंत निर्हेतुक निष्काम नैसर्गिक मित्र आहे। बालपणापासून आमची फार जवळची मैत्री ही पंथ प्रसिद्ध आहे। आणि कधी मधून मधून असं वाटायचं की बाबा जे कार्य करता आहेत हे खऱ्या अर्थाने अत्यंत महत्वपूर्ण अशा प्रकारचं कार्य आहे की जे पंथीयांना खऱ्या अर्थाने त्या ज्या जागेवर ते उभे आहेत तिथून वर नेणारं असं कार्य आहे। जे नवीन उपदेश झालेले आहेत त्यांना अत्यंत दृढ करणारं आणि जे उपदेशी झालेले आहेत त्यांना वरच्या पायरीवर नेणारं आणि आत्म्यापासून महात्म्यापर्यंत अशा प्रकारे पोहोचवणारं हे महाचिंतनीचं कार्य अत्यंत महत्वपूर्ण बाबा कार्य करत आहेत। या चिंतनीच्या माध्यमातून मला अध्यक्षपद प्राप्त झालं याचा मला आनंद नाहीच। यासाठी आनंद नाही कारण मी एक चिंतनीचाच घटक आहे आणि चिंतनीने मला खूप काही दिलेलं आहे। अध्यक्ष पदापेक्षाही माझ्यावर जे बाबांनी निष्काम प्रेम केलेलं आहे ते फार मोठं प्रेम आहे। आणि उशिरा का होईना बाबांनाच काय वाटलं कोणास त्याचं उत्तर आज मला मिळालं की मला अध्यक्ष कसं काय घ्यावं, तर मला अध्यक्ष मित्र आहे म्हणून नाही केलं। तर त्यांच्या प्रवचनातून आपल्याला जाणवलं की माझ्यामध्ये काहीतरी पोथी प्रवचनाचे गुण आहेत जे समाजाला उपयोगी आहेत आणि ते पाहून ते हिरून बाबांनी या ठिकाणी मला अध्यक्षपद प्रदान केले। मी या अध्यक्षपदाचा एक पुरस्कार म्हणून स्वीकार केलेला आहे। त्याला मला कुठल्याही प्रकारे अशा प्रकारचा गर्व किंवा अभिमान नाही। बाबांचं आणि माझं खऱ्या अर्थाने काय नैसर्गिक अशा प्रकारे ईश्वरीय योगाने हे मित्रत्व अबाधित राहिलेलं आहे। जवळजवळ 50 वर्षापासून ते मित्रत्व आहे। एवढं मित्रत्व कोणाचं टिकत नाही। मध्ये भांडणं होतात। गुरुकुलमध्ये असताना आमचंही व्हायचं कधी कधी आणि कशावर व्हायचे बाबा म्हणायचे इकडे चल, मी म्हणायचो नाही इकडे चला। मग आम्ही ठरवलं भांडणं न व्हावे म्हणून यासाठी ऍडजस्टमेंट केली पाहिजे। तेही बाबांकडून मी शिकलो माझ्या बालपणामध्ये। तेही फार मोठे नव्हते अशा त्या अवस्थेमध्ये शिकलो। बाबा म्हटलं आपण एक काम करू तोडगा काढू। म्हटलं कसा? दुपारी 12 वाजेपर्यंत तुमचं मी ऐकेल आणि 12च्या नंतर तुम्ही माझं ऐकायचं। मग 12 पर्यंत मी जिकडे चला म्हणायचे तिकडे बाबा यायचे आणि 12 नंतर मी जिकडे ते जिकडे चला म्हणते तिकडे मी जायचो। काही आमच्यात भांडणं व्हायचे नाही। आता त्यांनी मला सांगितलं की 11:30ला आपल्याला आपल्या खोलीत बसून चहा प्यायचा आहे। वेगळ्या वेगळ्या पद्धतीने सांगण्याच्या पद्धती असतात पण बाबांचं हे प्रेम आहे। बाबा म्हटले बरोबर 11:30ला आपल्या खोलीत बसून आपल्याला चहा प्यायचा आहे।
मित्र चिंतनीने मला खूप काही दिलेलं आहे आणि ते केवळ बाबांनी केवळ माझं मित्रत्व जाणून नाही दिला, माझ्यातही काही गुण त्यांना दिसले, त्यांच्यात ते गुण अथांग सागरासारखे आहे. आम्ही काय त्यांना देणार, परंतु त्यांनी मला जे दिलं, चिंतनी परिवाराने जे मला दिलं ते मला विसरता येणार नाही. ज्या रुद्धपूरच्या चिंतनीचा विषय आदरणीय श्रद्धेय स्वागताध्यक्ष असलेले बाबा आचार्य प्रवाळ ईश्वर कुलाचार्य श्री कारंजेकर बाबा यांनी आता उल्लेख केला, त्या महाचिंतनीच्या एका सत्रामध्ये आदरणीय श्रद्धेय कैवल्यवासी श्री कारंजेकर बाबा अध्यक्ष होते आणि प्रमुख वक्ता म्हणून मी होतो. आणि त्या ठिकाणी आमचं ते सत्र एवढं गाजलं, खूपच गाजलं, त्या चिंतनेचं ते आकर्षण ठरलं होतं. ते मी सांगणार नाही, सांगायला वेळ नाही आपल्याला, परंतु त्या चिंतनेपासून म्हणजे खऱ्या अर्थाने या चिंतनेच्या महाचिंतनेच्या व्यासपीठावर वेळोवेळी माझा सन्मान झालेला आहे. मला हे सांगायला पाहिजे की ज्या वेळेला पंचाळेश्वर या ठिकाणी महाचिंतनेचा महाभव्य कार्यक्रम झाला तेव्हा आदरणीय श्रद्धेय पाणीमांडल कुलाचार्य श्री जिक्रू लासूरकर बाबा शास्त्री अध्यक्ष होते आणि बाबांनी त्यावेळेला म्हणजे सर्व चिंतनी परिवाराच्या सहमतीने मला उद्घाटन केलं होतं. उद्घाटन हा पंचाळेश्वरच्या महाचिंतनीत मला केलं होतं. त्यानंतर आणि श्री दत्तात्रय प्रभूची अपार कृपा माझ्यावर आहे, मला विसरता येणार नाही. श्री गोविंद प्रभू बाबांची अपार कृपा माझ्यावर आहे, हे मला विसरता येणार नाही. आणि सर्वज्ञ श्री चक्रधर प्रभू हे तर माझे साधन दाते अवतार आहेत, यांना कसं विसरून चालणार, यांचं चिंतन केलंच पाहिजे. त्या पंचाळेश्वरला मला उद्घाटक म्हणून सन्मान मिळाला. फलटण नगरीमध्ये जेव्हा महाचिंतनी झाली त्यांनी सांगितलं पाहिजे, माझं कौतुक मीच करणार नाही तर कोण करणार आहे. तर महाचिंतनी फलटण नगरीमध्ये झाली तेव्हा मला महानुभाव संप्रदायातला अत्यंत विद्वत प्रचूर पुरस्कार जो आहे तो आराध्य मुरलीधर शास्त्री पुरस्कार चिंतनी परिवाराच्या निमित्ताने बाबांनी मला प्रदान केला होता फलटणच्या महाचिंतनीला. आणि दुसरे मी सांगितलं पाहिजे की हा जो चिंतनी पुरस्कार महत्वाचा विद्वत परिषदेचा पुरस्कार असण्यासारखा हा पुरस्कार आहे. विद्वानांनी सर्टिफिकेट दिल्यासारखं प्रमाणपत्र दिल्यासारखा हा पुरस्कार आहे. आणि हा पुरस्कार मला कुठे मिळाला, द्वारकेमध्ये मिळाला. चिंतनेचा पुरस्कार मला द्वारकेमध्ये मिळाला. आणि आज श्री गोविंद प्रभू बाबांच्या कृपा प्रसादाने श्री चक्रपाणी महाराजांच्या कृपा प्रसादाने तिथे जो सन्मान मिळाले आज या ठिकाणी रुद्धपूर मध्येच म्हणायला हरकत नाही. श्री गोविंद प्रभू बाबांची काय प्रवृत्ती आहे जाणता येत नाही. नेहमी जे श्री प्रभूची लीळा करुणा वेळा करुणा जेव्हा काही देती. रुद्धपूरच्या महाचिंतनेमध्ये मला अध्यक्षपद दिलं. रुद्धपूरमध्ये मला न्यायवासी उपाध्य कुलामध्ये अत्यंत प्रतिष्ठित असलेली उपाध्य आचार्य असलेली प्रतिष्ठा मला रुद्धपूरमध्ये मिळाली. रुद्धपूरमध्ये सतत माझा सन्मानच झाला. आणि जेव्हा कधी थोडस असं वाटलं मला की आपलं मन दुखतं की काय, पण त्याही वेळेला जेव्हा म्हणजे आम्ही विचार केला संकटालाही संधी समजून पुढे चालण्याची ही प्रवृत्ती गोविंद प्रभूच्या कृपा प्रसादाने प्राप्त झाली. तिथून उपाध्य आमदार हा सन्मानही मला पण मिळाला. आणि आम्ही अभ्यास केला. अभ्यासामध्ये आम्हाला समजलं की आपण उपाध्य आमदार आहोत. जे उपाध्यांकडचे आमदार आहेत ते उपाध्य आमदार नाहीत. हा उद्घोष या स्टेजवरून करताना मला अत्यंत आनंद होतो की रुद्धपुराचाही महिमा आहे. श्री प्रभुबाबांनी दिलेली प्रेरणा आहे. आणि म्हणजे अशा प्रकारे त्यांचं अवमूल्य नाहीये की आमच्याकडे बसणारे आमदार आहे त्यांचं अवमूल्य नाही. त्यांची प्रतिष्ठा मी करतो की ते स्वतंत्र आमदार आहेत. त्यांना आमदार उपाध्य आमदार म्हणणं म्हणजे अजितदादा पवारांना भाजपचे आमदार म्हणण्यासारखं आहे. एकनाथ शिंदेना भाजपचे आमदार म्हणण्यासारखं आहे. ते भाजप कडून आहेत तसे हे आमच्याकडून आहेत. आमची युती आहे. उपाध्य आमदार आम्ही 5 भाऊ आहेत. पाचोळे बाबा इथे आहेत.
धाराशिवकर बाबा तिथे आहेत, पैठणला आहेत, महाक्षेत्राच्या ठिकाणी. पातुरकर बाबा लोणखेड्याला आहेत, सुकेनकर बाबा सुकेनाला आहेत. हे पंचभाऊ जे बिडकरांचे परभाऊ म्हटलं गेलेलं आहे, घर भाऊ नाही. लोकांना प्रश्न पडतो की घर भाऊही उद्या म्हणतील की आम्ही उपाध्याय अनुयायी आहे. नाही, तुमच्यातलं एक आहे उपाध्याय अनुयायी, तो बिडकर. आम्ही उपाध्याय अनुयायी म्हणजे परभाऊ आहोत. आम्ही त्यांच्या अंतर्गत नाहीये. आणि म्हणून त्यांना सुद्धा ही जाणीव प्राप्त करून देण्याचा आम्ही वेळोवेळी प्रयत्न करत असतो. या चिंतनीच्या व्यासपीठावरून जाहीरपणे मी हा उद्घोष करतो की श्री गोविंद प्रभू बाबाची माझ्यावर असलेली कृपा आहे. संकटाच्या काळी, अवमानाच्या काळी सुद्धा आम्हाला वर उठवण्याची प्रक्रिया श्री गोविंद प्रभू बाबांनी केली आणि आम्हाला ते संशोधन सिद्ध त्याने पटलेलं आहे. आणि त्याप्रमाणे तो सन्मान मला त्या ठिकाणी महाचिंतनेने अध्यक्षपद देऊन खऱ्या अर्थाने त्यावर शिक्कामोर्तब